आता बघा, काय सांगितलं बघा, दोनने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी आणि 5 अंकी संख्येला 3 अंकी आणि 5 अंकी, ठीक आहे, 3 अंकी आणि 5 अंकी काय लिहा सांगितलं त्यांनी, संख्या लिहा. आता तुम्हाला माहिती आहे सर्वांना, तुम्हाला माहिती. आता या ठिकाणी काय सांगितलं, या ठिकाणी कशाने विभाज्य असणाऱ्या 2ने, म्हणजे 2 या संख्येने भाग गेला पाहिजे. किती अंकीला विचारलं यांनी, 3 अंकी आणि 5 अंकी संख्येला, ठीक आहे. 3 अंकी आणि 5 अंकी संख्येला भाग जातो अशा संख्या 2ने विभाज्य असणाऱ्या. आता साहजिकच आहे, काय करायचंय, हे गणित करत असताना नाही ना, बघा ना, काय 2ने विभाज्य असणारा म्हणजे 2नी त्याला भाग गेला पाहिजे. भाग जाणे म्हणजे खाली काय उरणे, शून्य उरणे. भाग जाणे म्हणजे खाली शून्य उरणे. आता तुम्हाला या ठिकाणी 2ने, आज मग आपल्या डोक्यात प्रश्न पडतो गड्या, अरे 2ने विभाज्य असणाऱ्या संख्या 2 अंकी 5 अंकी कोणच्या घ्यायच्या गड्या, हा एक प्रश्न पडतो आपला. मग टेन्शन नाही घ्यायचं. मग यासाठी 2 ही समसंख्या आहे का विषम संख्या आहे गड्या, समसंख्या. 2 ही जर समसंख्या असेल तर 2नी निश्चितपणे ज्या ज्या संख्या सम आहेत, मग त्या 2 अंक असू द्या, 3 अंक असू द्या, 4 असू द्यात किंवा 5 असू द्यात, त्याने 100% भाग जाईल. मग या ठिकाणी समजा तुम्ही काय सांगितले यांनी, किंवा 2ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या आणि 5 अंकी संख्या लिहा. या ठिकाणी समजा तुम्ही घेतलंय 1 2 4, एक संख्या झाली, 3 अंकी झाली. दुसरी संख्या काय झाली, 2 4 6 अशी संख्या 3 अंकी संख्या झाली या ठिकाणी, ठीक आहे. त्याने काय सांगितलं, अशा किती संख्या लिहा, 5 अंकी लिहा. 2ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी आणि 5 अंकी संख्या लिहा. मग तुम्ही किती लिहू शकता. या ठिकाणी ही 2ने विभाज्य संख्या आहे, कारण समजा या ठिकाणी 124 ला 124 भागीला जर आपण 2 केलं तर पूर्ण भाग जाईल बघा. बेसक 12, 2 2 गेलं 0 आणि बे वरून घेतला 4चा, बे दुने 4, ठीक आहे. 4 4 गेलं 0, खाली 0 उरलं म्हणजे भाग जाणे म्हणजे ती त्याची विभाज्य संख्या असणे. 12 ही संख्या जातोय, मग ही त्याची. तसंच या ठिकाणी 246 ला सुद्धा भाग जाऊ शकतो. 246 भागीला जर आपण 2 घेतलं बघा, बे 1 बे 0 वरून घेतला 4चा, बे दुने 4, ठीक आहे, 0 वरून घेतला 6चा, बे त्रिक 6, खाली उरलं 0 म्हणजे भाग खाली 0 उरणं म्हणजे ती संख्या त्या संख्येची विभाज्य संख्या असणे. मग या ठिकाणी मग आपण काय घेतलं, 2 अंकी संख्या. तुम्ही अशा किती घेऊ शकता, 2 अंकी संख्या लिहा किंवा 3 अंकी संख्या लिहा. आपण 3 अंकी संख्या घेतली, अजूनही समजा तुम्ही कोणची एखादी संख्या घेतली या ठिकाणी जिच्या एकक स्थानी 0, या ठिकाणी जर मी 110 जरी घेतली, ही सुद्धा काय आहे, 2ने विभाज्य संख्या आहे. म्हणजे 110 ला 2ने पूर्ण भाग जाऊ शकतो. तसंच या ठिकाणी 3 अंकी आणि 5 अंकी जरी संख्या म्हणली, आता तुम्ही जरी समजा हेच जर याला जर केलं तर पुन्हा या ठिकाणी काय केलं, समजा या संख्येला जर वाढवलं 2 3 4, इथं समजा 6, ही झाली 5 अंकी संख्या. या ठिकाणी 4 2 1 2 ही झाली 5 अंकी. कारण एकक स्थानी समजा समसंख्या घेतल्या, ही 110 घेतली, 1 1 2 0 काढून टाकला आपण, 1 2 4 अशी ही 5 अंकी संख्या झाली. म्हणजे जिच्या एकक स्थानी 2 4 0 2 4 6 8 अशा संख्या असतील त्या समसंख्या, मग त्या 5 अंकी लिहा, 10 अंकी लिहा, 100 अंकी लिहा, तुम्ही लिहू शकता. कारण ही समसंख्या झाली, ही समसंख्या झाली. समसंख्या कळतंय ना, कारण जिच्या एकक स्थानी काय असते, 0 2 4 6 8 या संख्या असतात, त्या समसंख्या असतात. या स्वरूपामध्ये उदाहरण संग्रह इयत्ता 5वीच्या मध्ये गणित दिलं होतं. तसंच 5ने विभाज्य असणाऱ्या 5ने तुम्ही करू शकता. 5ची एक तर कसोटीच आहे, 5ने विभाज्य असणाऱ्या म्हणजे 5 या संख्येने ज्या संख्येच्या एककच आहे, आता 5चा नेम लक्षात घ्या, 5ची कसोटी लक्षात घ्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल,
ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल, हो मॅडम, 0 आणि हा या ठिकाणी 2 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी आणि 5 अंकी संख्या आपण या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तसंच 5 ने विभाज्य असणाऱ्या संख्या आपण लिहायच्यात. आपलं 5 ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी, कोणत्या स्थानी, एकक स्थानी, एकक स्थानी 0 आणि 5 जर असेल, ज्या संख्येच्या एकक स्थानी, कळते तुम्हाला, हे संख्येचं एकक स्थान कळतंय ना. हे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, करोड, करो, पदम, महापदम, शंकू, जलदी, शंकू, अंत्या, मध्या, पारस, धनु, महाधनु, अश्विनी, महाअश्विनी. ओके, पाठ पाहिजे सगळ्यांचं, पाठ घेणार आहे मी. ओके, मग आता या संख्येला 5 ने 100% भाग जाईल. किंवा तुम्ही अशी एखादी संख्या घेतली, या संख्येला जर घेतलं, तिला 100% 5 ने भाग जाईल, कारण तिच्या एकक स्थानी काय आहे, 0 आहे. तिच्या एकक स्थानी काय आहे, 5 आहे. त्यांना पूर्णपणे 5 ने भाग जाईल. जर समजा 5 ने भाग गेला तर समजा ती त्या संख्येची काय आहे, विभाज्य संख्या आहे. लक्षात ठेवा. जसं की आपण ती एक संख्या जर घेतली, तीच आपण जर संख्या घेतली, बोला, शून्याला 5 ने भाग संख्या म्हणजे एकक स्थानी 0 आणि 5 असेल, कसं, उदाहरण, चालतंय, त्याला विधान बाबा. हा 4 2 आता सरीला ना काय दोनाचा भाग कसं, हा तर बेदुच्या सगळे चो नाही, बेदुनी 4 हे 2 सर आणि हे 0. हा आता बे एक हा हिला आता दोनाचा भाग गेला, तर दोन हिला 42 दोनाचा भाग गेला. आणि आता या बघा, आता घेतो 20, या बघा तिला 0 घेऊ, तिला बे 20 म्हणजे दोनाचा तर भाग जातो सर, शून्याचा पण भाग जातो. हा बरोबर. नाही मी 5ची, तुझं म्हणणं बरोबर आहे. 5ची कसोटी चालली होती आपली, 5ची कसोटी. 5ची कसोटी मध्ये म्हणजे काय झालंय, एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5 ने पूर्ण भाग जातो. काय एकक स्थानी, जसं की आपण या ठिकाणी काय घेतलं, तीच संख्या घेतली ना आपण. एकक स्थानी कळालं ना तुम्हाला, की एकक स्थानी म्हणजे काय. या ठिकाणी समजा काय 12,345, 12,345 भागीला 5 जर आपण केलं, म्हणजे हिच्या एकक स्थानची संख्या इथं 5 आहे. एकक, दशक, शतक, हजार, दशक, 5 ने पूर्ण खाली 0 उरणार बघा. 5 दुने 10. ओके, 2 उरले, वरून 3 घेतले, 5 चोक 20. ओके, या ठिकाणी 3 उरले, वरून 4 घेतले. ओके, नंतर 5 सक 30. ओके, 4 उरले, वरून 5 घेतले, 5 9 45. ओके, 0 0. बरोबर आहे. म्हणजे 5 न पूर्ण भाग जातो. म्हणून म्हणून 5 हे जे आहे तर ते त्या संख्येचा विभाज्य संख्या असेल. पुन्हा जर आपण ही संख्या कोणची घेतली, 12,340 ही जरी संख्या घेतली आपण, तरी 5 ने भाग जाईल. 0 आलेला एकक स्थानी, एकक दशक, शतक 0 आलाय, म्हणजे बघा 5 दुने 10. ओके, या ठिकाणी 2 वरून घेतले 3, 5 चोक 20 वरून घेतले 3, वरून आले 4, 5 सक 30. ओके, वरून आले 4, वरून घेतले 0, 5 8 40. 0 0 0 0. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल, ती संख्या ती 5 ने विभाज्य संख्या आहे. एक लक्षात ठेवायचं, ही 5ची कसोटीच आहे. ठीक आहे. चला, या स्वरूपातले तुम्हाला उदाहरण संग्रह जे आहे ते 30 म्हणलं तुम्हाला काही गणित सोडवायचे आहे.